भुंदेवा विद्ये निरंतर सांडून कठीण प्रकारे पुढं सारखाही नाही मागं सारखाही नाही वय अशा लागल्या महाराज पंचमहाभूतापैकी आता 5 भूताची थोडी थोडी तत्व सांगितली आता पंचमहाभूतापैकी प्रत्यही नावाचं एक भूत आहे त्या भूताला काय काय गुण आणि काय काय अवगुण माहिती कारण का प्रत्येक जर गाय चारा खाऊ लागली तिला आता गायला काही म्हणत नाही कोणी ब्लास्टिंग घेतली कोणी 80 फुटली कोणी नांगरलं कोणी डोंगरलं कोणी जाळपोळ केली वरील प्रत्येक काय म्हणते का अरे फंगणारला सारखं पीक नाही फंगणारला सारखं पीक मशागत करण्याला सारखं पीक पडिटली तरी त्याला नाही त्याला कसं नाही सारखं अशा प्रथेला भरत राम राम म्हणू लागला म्हणून ते राम राम नावाचा आवाज प्रथेला गेला माझ्या ठिकाणी एक साधू नांदत आहे म्हणून या गरीबाला इतका उतार आणि त्या श्रीमंताला इतका उतार त्याची पिकून त्याची पिकू देऊ नको असा प्रथेनं भेदभाव त्याला द्वंद्व नाव म्हणतात बरं शास्त्रामध्ये द्वंद्व म्हणतात द्वंद्व देश भेदभाव मतभाव असे 5 प्रकारच्या भेदाला म्हणून या पद्धतीने सगळं सोडून दिलं सगळ्याला सुखानं नांदू लागली म्हणतात सत्संगती वळवली अति शांती झाले श्यामी रस्ता लागली आई वरतू लागली बर सत्संगाला लागली व संताचा संघ काय सांगा संताचा हा संघ नये बनतायचा तात्काळाची दशा पालटली भूताची म्हणजे प्रत्येची सुद्धा दशा पालटली सगळ्याला सार्थ सुखी देऊ लागले कशामुळे संगती झाली जीवना विसरून ऐक्यवृत्ती सकळ जगनातीच स्वादना मधुरत्वे पहिलं भूताचं धावतो वर्णन सांगितलं तुम्हाला चल गप्पाती तणावर माती करी चालायच्यावर मोजके ठळक बातम्या सांग आता पहिलं भूत प्रत्यय झाली आता दुसरं भूत कोणतं आहे पाणी आणि प्रत्यय नावाचं भूत आपल्या शरीरातच आहे पाणी नावाचं शरीर आपलं भूत नाही का कारण का अहो पाणी म्हणून आपल्या कशी मल मूत्र रेत खोकला आपलं लाळ शेंबूड स्पर्श रक्त हे पाण्यापासून होते बरं पाण्यापासून पाण्याचे 5 तत्व रक्त पाण्यापासून आहे लाळ शेंबूड पाण्यापासून आहे रेत पाण्यापासून आहे घाम शेत पाण्यापासून आहे कुणी हे पाणी काय करू लागलं सांगू तुम्हाला थोडं सांगतो मग गाईची तरशा हारू यात्रा हिस होणी मारू हे नियची आप करू हे देशा ज्ञानेश्वर माऊली 12 याच्या मध्ये ज्ञानेश्वर सांगतात अरे गाय निघून वाघ आहे गाय पाणी प्यायला निघून त्या गायलाच पाणी पिऊ द्यावं वाघ दुसऱ्या गायचा गोड घेतोय त्याला पाणी पिऊ देऊ हा जो भेदभाव पाण्यामध्ये होता तो भेदभाव या भक्तानं रामाची भक्ती नंदीग्रामात केली आणि ती भक्तीचं वारं त्या पाण्याला लागलं उसायला खळात धावणारं पाणी शांततेला आलं गायला बिन वाघाला पाणी पिऊ लागलं कशामुळे कोणी सज्जन आणि वैद्य कोणी जीवन पापी म्हणून याग्र पापी म्हणून उपचारा करीची गाय कोणी सज्जन अरे गाय सज्जनीला पाणी पी देव नाही असा भेदभावच पाण्यात राहिला नाही द्वंद्व भाव राहिला नाही वीजपणा राहिला नाही कशामुळे राहिला नाही फक्त एका संताच्या संगतीमुळे तो होता संत संगती आकर्षण दाहक शक्ती स्वयंप्रकाश सर्वभूती त्रिजगती माझी विचारे आता तिसरं भूत सांगितलं पहिलं सांगितलं पृथ्वी दुसरं सांगितलं पाणी आता तिसरं भूत म्हणतात तिसरं भूत वड्यान आल्याचं नाही तिसरं भूत म्हणजे कोणाचं बिल न घेता कोणी न भरता सगळ्याला उजेड देणारा हा सूर्य का घरच्या उजेडू पाडावा पारिक्यान धरू करावा हे निहिची गा पांडवा ती पूजायचा माऊली बारा देतो गोई सांगतात बरं अरे असणारा सूर्य चोराला अंधार करावं चोराला घरमालकाला उजेड करावं जसं या प्रकाशाच्या ठाई द्वंद्वच पडवा नाही सूर्याच्या ठिकाणी द्वंद्व नाही तांबकवाडीला ऊन मंगरुळला असणारा सावली मला या ठिकाणी जास्त पडलं नाही सगळीकडे 36% पारा तर 36 आणि पारा जिकडं शिरा तिकडे शिरा जिकडं ऊन तिकडं ऊन का या सूर्याच्या ठिकाणी भेदभाव नाही पहिला होता तो गेला कशामुळं एक रामाचा भाऊ भरत भक्त महाराज झाला संत झाला आणि त्याच्या संगतीचा संघ आम्हाला लागला म्हणून सूर्यानं सुद्धा भेदभाव सोडून गेला प्रकाशिले निज गृही त्यासे
प्रकाश उने नाही पारखा चोरवाल्या पाहि प्रकाश त्याही तैसाची वायू सत्संगावला दलान चंचल तू आपले विसरला योगेश्वरा भेटवाला निश्चळ झाला म्हणून त्या असणाऱ्या सूर्यानं सगळा आपला भेदभाव सोडला. त्याच प्रकारचा आता चौथं भूत वार सुद्धा त्या वारीची सुद्धा 5 तत्व आहे. मेन तत्व सांगतो तुम्हाला. प्राणी अनुदान सामान चलन वळण भरमण चेतन माघारी फिरणं इकडं बघणं तिकडं बघणं ही साधाच्या पुढे श्वास घेणं हे वार सुद्धा काय आपल्या या शरीरात. म्हणून या वाऱ्यानं सुद्धा काय केलं. एका गावाला खूप वारं सुटलं घरदार उडून गेले. नाही या वाऱ्याने भेदभाव सोडून गेला. पांधन पिजी गली आसन फुलाचा बगीचा आसन त्या चौंडी सारखं जायचं आणि इकडं घाण आहे त्या रस्त्याने आपण सुटायचं नाही हे बी सोडून दिलं. सगळीकडे सारखं वारं असणार जेवण लागलं काही श्वास दुर्वास काही संग पायी विचार या वाऱ्यानं काही झालं नाही. मध्ये भावात गेला कशामुळं देवाच्या भक्तीमुळे एका संताच्या साधूच्या संगतीला. म्हणून संत संग करले. अरे संगत संतंती करले. संताच्या संगतीनं वारं सुद्धा मतभेद सोड. संत संगतीनं प्रथेनं मतभेद सोडा. सूर्यानं मतभेद सोडा. अरे पाण्यानं मत भेटला. प्रथेनं मतभेद सोडला. हे 4 झाले. एक तत्व राहिले. संत संगाला झाले आकाश खूपने रे पै कोणास विसरून निरावकाश विरक्त उदास. संत संघाला या भक्तीचा संघ या भक्तीचा राम नावाचा गजर या आकाशाला गेला. त्या आकाशानं ऐकलं आणि त्या आकाशानं काय केलं. कोणी निष्कोणा 5 आकाश आहेत हे आपल्याला धैर्य. घट आकाश मठ आकाश शिर आकाश कोस आकाश असे 5 आकाश आहेत. या 5ही आकाशानं रामाच्या भक्तीचं वर्णन भक्ताच्या मुखातून ऐकलं. तशी भक्ती भक्ताने केली. पण कोणी कोणालाच आबाळ देईल गेलं. पहिले माणसं होतात आबाळ खाली होतं म्हातारी झाड लागली तिच्या कामराला लागलं झाडली आणि वरी गेलं. नाही तसा भेदभाव होता पहिला. परंतु या भक्ताच्या भक्तीमुळं सगळा भेदभाव कशाचा शीत उष्ण प्रजन्य धारित लिपी काही विकारी सत्संग थोरी एवढी सत्संग थोरी. आता या कलियुगात व्हायला द्या सोडून. परंतु आपल्यावर उष्णधार आपल्या या प्रतापावर आपल्या या सत्संगावर या बाळ चौकड पाणीसारखं पाडू लागला. या गावात तेवढं त्या गावाला तेवढं. मग आता कसं व्हायले अर्ध्या शिवरात पेरणी ना अर्ध्यात नाही. परंतु या आकाशाला भक्ताची संगत लागली म्हणून या आकाशानं सुद्धा भेदभाव सोडला आणि रामनामामध्ये तल्लीन झाला. आयुष्य नगरावधीची संत श्रीराम भजनी निरत धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नांदत भक्ती प्राप्त. काय सांगा किती सौभाग्यवंत असं महाराज भरत. आयुष्य सगळे सकाळी असणारा नगर राममय ज्यानं केलं. अरे एक गल्ली आपल्याला राममय करणं होईना. एक घरातले माणसाचा कुटुंब परिवार राममय करणं होईना. कारण का एक आमुषे एक पुन्हा महाराजांनी सांगितलं. कारण महाराज खूप रामायण सांगून विचार झाल्यावर मला आनंद वाटला. नाही तडचे बरेचसे पुरं किती रामायण सुंदर वाचायले सांगायचे आणि हे बघून थोडा आचरण झालं. त्यामुळे मी ऐकतो सगळेच ऐकून घेऊ द्या मला. पुन्हा येड्या मुलीला काय जेवढं ते सांगण्याचा प्रयत्न कर. मग एवढी सुधारणा खूप रामायणापासून झाली महाराज. अरे आपल्या घरामध्ये राम करता येत नाही. एक जात हरी जेल एक जात नवनाथ आले एक जात भक्ती जेला एक जात रामांची जात आराध्याच्या तिकडे घर राम होत नाही. मात्र या भक्तानं सगळे आई जय राम केल्या नवल नाही. पंचमहाभूत राम केल्यामध्ये नवल नाही. अरे पाला पातोळ्या झाडा सगळं राम केला असा भरत हा रामाचा भाऊ. आणि याच नगरामध्ये रामभक्त शिरोमणी आमचे मात्राया पोहोचले. हे बघितले आमच्या रामभक्तांनी स्वतःला आनंद झाला. नाही दुर्दर्शन कोणी नवतीन मानसा श्रीराम भजने उल्हासन काय सांगता खूप सुंदर झाले राम राजे काय उन्यामासी धरणी धरे गाई मुळल्यासी. आता गाईला पुढे पेंडीचा टोपला धुलं तर थोडं दूध द्यायला लागली. काय शेतीला नांगरून डोंगरून खताळ घातलं तर मशागत व्हायला लागली पीक द्यायला लागली. परंतु कोणाही नाही दुर्दशा कोणी नवतीहीन मानसा श्रीराम भजनी उल्हासता सावकाश नंदती.
करोना नाही, खोकला नाही, पडसं नाही, कॅन्सर नाही, ऍक्सिडेंट नाही, मारामारी नाही, झगड नाही, कोर्ट नाही, जाळपोळ नाही, फुकफुकी नाही, आत्महत्या नाही. कशामुळे? कोणाही नाही, दुर्दशा. कशामुळे? राम भजनी सावकास नांदती. अरे देवाचं भजन करा गाड्या, काहीच असणार कमी पडत नाही. प्रत्येक माणसानं सांगितलं वा तुमचं आमचं एकच आहे. मै हा मोठं संकट आलं, तुमच्यावर 2-3 संकट झाले, अटॅक, पॅरालिस आणि तिसरा 5 जागेवरचा फ्रॅक्चर. मात्र सोडायचं नाही. खऱ्या भक्ताची देव कसोटी बघताय ना, कसला तिथंच गेला तू. जेवढे संकट आहेत तेवढे देवाला येऊ दे म्हणायचं. मग देवा मी तो पिच्छा सोडणार, देहा मागा लागतो. कोण हरते कोण बघू, तवा देव आपल्यावर कृपा करू शकतो. बरं महाराज, कोणत्या भारताच्या नगरामध्ये कोणला दुर्दशा नाही. गाई 3 टेम दूध देऊ लागल्या, धरणी भरपूर पिकू लागली. प्रत्येक घरामध्ये रामनामाचा जप चालू लागला. घरोघरी रामायण देवपूजा चालू लागली. कशाच्या वर? एकल्या भारतानं. बरं, एकल्या भारतानं, सगळ्या गावानं नाही, सगळ्या देशानं नाही, सगळा देश राम केला. हे भक्तीचं मर्म वर्म महाराज. उदिमय एक मोहरा करणे अक्षरांचे खरे नाणे, जैसे देणे तैसे घेणे कोणाही आपल्यासारख्याला बरी होती महाराज. कारण इथल्यापेक्षा आपली लोक लय हुशार आहेत. एकच वस्तू घेता, एकच वस्तू घेता, घ्यायचं एकच बोलायचं. हा, दुकानात गेलं, श्रीराम जय राम, एक तोटा द्या, श्रीराम जय राम, तंबाखूची पुडी द्या, श्रीराम जय राम, ते तुकड पाहिजे का, श्रीराम जय राम येतो आम्ही. एकच बोलायचं राम राम. आपलं तसं नाही महाराज. पीठ देताना मधून ठोकलेली आधी, पीठ उचलताना मग इकडून तिकडे ठोकलेली आधी. 2 भाकरीचं जास्त मायलं पाहिजे आणि देताना 2 भाकरीचं कमी गेलं पाहिजे. तसं नव्हतं ना महाराज. एकच वस्तू देता घेता, तुझ्या बोलाची वार्ता ते असे. घ्यायचं एक, दलाल नाही, तुझेपणा नाही, तोटा बी नाही, नापा बी नाही, समसाम बरोबर. कुठं चालत होतं? भारताच्या दलाल ठोकूप आहे तत्काल, सर्वस्वी नेताना लगे पळ घेऊन सबळ. काही दलाल असतात महाराज, ते ठकिणारे असतात, पळ घेऊन. मग त्या दलालाचं काय कळत सांगू तुम्हाला दलालाचं. कारण का इकुंबी 900 तिकुंबी 900 आंगळू मंगळू भाषा. या फारसी भाषा बरच्या धोका, ढक्कन, चापा असे तिची भाषा असतात. हे काही चालत नव्हतं. बोला, जेथे त्याची उडी पडे सर्वस्वी जीवित पुढे काही उपाय. जिथं दलाल गेला ना मला तुमच्या संसद वाटलं, परमार्थ वाटलं, या वरात वाटलं, परंतु आमच्या भारताच्या नगरीत काही चालत ना. अंगळू मंगळू नंद भाषा सगळे उपाय कशा प्राणी आणि कैसा दलाल अंगळू मंगळू भाषा तुम्हाला कळायचं नाही. डोकं कशाला माणसं, चापा काय रमांचं, अंगळू मंगळू 900 मध्ये किती, 800 मध्ये किती. ही भाषा दलाला आपल्याला कळत नाही. दोघाचा तोटा कोणत्याचा नफा. परंतु भारताच्या नगरीत भरसाच्यामुळे चालत नव्हतं. नगरी लोक चतुर काही भारताच्या ठिकाणी चालत नव्हतं. सगळ्या असणाऱ्या वकिलाला, त्या असणाऱ्या दलाला हाकून देत होते म्हणतात. एक उद्यम एक मोठा होता आणि दलाला अशामुळं रामाच्या भक्तीमुळं आता जिकडं बघा तिकडं. आता आपल्या इथे कसं पारा येत, राम आणि ते वटे येत, शेतात दुपारच्या पाण्याला बसलं, फालण्याचा झालं बिस्तारीचा हाट वट्याचं उभारे, कुचाट निंदे, त्यावट निंदे. अनेक ठिकाणी एक आपल्या आधी आलं झालेले असते. बायाचे गाडीचे सगळे. परंतु भारतात ठिकाणी 10-5 बाया बसल्या, श्रीराम जय राम, 10-5 गडी बसले, श्रीराम नाही. फलाने तू याद आम्ही काढत, इतकं यायचं तिकडे गेलं, याचं असं केलं. तसं नव्हतं बरं का. अरे चौकड रामाचा आनंद झाला भारताच्या मनात. पुण्य तो मावळून गेला, आनंदाने सगळे लोक राहू लागले. रामना गरजता रामनामे कल्लोळे गगनाव घ्यायची लग्नाला तुझं महुराला श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. स्वागत बघितलं. अरे काय भक्ती, काय भक्त असणारा असावं. मन मात्र आपलं दोन्ही पाय खाली मुडकत पायात मनोहर राजीव लोचन श्याम सुंदर नाती मनोहर हात पाय
पाण्यानं केस प्रत्येक रामासारखे मात्र दिसले. ठाकूर लावण्य कळाविण्या प्रसन्न वदन देखता कपी उद्विग्न रघुनंदन. अरे बाप्पा बाण सगळं भावतातून माझ्या रामासारखा काय नमस्कार केला आणि काय माझे बोलू लागले ते ऐका. मला विद्वेषी आत्म्यामध्ये ससे दुःखा. अरे देवा तू राम दिसतोस परंतु तो इथं धर्म भावना तिथे चालू टाकली इथं काय बोल धीर वीर परम उदार सगळे साधू संत संकल्पाला बळी केली देवा. नक्की तुझे तुळशीळ आणि तुझी आई नक्की तुझा बाप नक्की तुझी आई तुळशीळ सगळ्याला बळी तू मात्र आपण बोलले राम पुरुषाची नाही काही माणूस नाही तो माझी नाही न पुसका होणे पुस्तकाच्या बोला आहे देवा. लटकी तुझी धोती खिळती लटकी तुझी सगळं मोठा देवा. व्रताची वाढविले तुझं नाम म्हणजे राम लय मोठा आहे सगळं खोटं. रघुत्तम व्रता मोठा आहे अरे सगळे नाटक करायला देवा. मायाची वाढविला शास्त्र धर्म बोलला विला रमेसाणीला रागावले बरं रागाच्या भरत आपल्या स्वामीला आर म्हणला अक्कलकोटवर मंडळ रामचंद्र देवा काय अन्याय केला रे म्हणले तो. सगळं नाव म्हणजे आयजेचा राम एक बाणी एक पत्नी एक पत्नी दशरथाचा असणारा मुलगा कौशल्याचा मुलगा सीतेचा पती आणि त्या रामानं सगळं तोंडाला काढायला लावलं क्षत्रिय म्हणणाऱ्या रक्ताच्या थरळ्यात रामाला लक्ष्मणाला त्या रावणाने शक्ती मारली. दुःख सोडून रामा तू माझ्या पुढे आला लाज वाटते का तुला कोण म्हणू लागलं मात्र विभीषण सांगणार एवढे वाढणार सांगले सुग्रीवाला सोडलं रावणाला मारण्यासाठी लपवणार जवान लपवणार एक सोडणार अशा आम्ही आहोत. काय रावण कबळ त्रिजगताला जाऊन टाकू एवढी ताकद अरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भावाला तू सोडून आला रामचंद्र मला बाण सोडणार असे मात्र देवाकडे बोलून एक घंटा जर राहिला असताना औषधी आणत होतो लक्ष्मणाला उठीत होतो रावणाला मारत होतो झोपलेलीची पहिली पंगत बसत एवढी ताकद माझ्यामध्ये असताना काय केलं देवा तू भारताला मात्र राम म्हणून बोलू लागले ऐका मला परशुरामाचा सक्का भावातून सारखा होता 14 वर्ष भारतानं न झोप घेता न पाणी पिता न संसार व्यवहार करता न अन्न खाता रामाची भक्ती केली भक्ती करून भरत रामासारखा मात्र दिसू लागला. राम राम सतत डोळ्या फोडून बघून मात्रेला सुद्धा रामाशी काही दिसत नव्हतं म्हणून हा भरत रामाचा भाऊ नसून हा राम माझा इथे लक्ष्मणाला सोडून आला भासण्याचं कारण मात्र श्रीरामा थोर अन्याय केला विकळ बंधुरनी सांगितला ऐकता भरत चकित पाहू लागला आकाशी रूपे पर्वताकार उंची बांधोनी डोंगर गगनी सातसे सत्वर वर्तत थोर राम नामे. काय असणारा म्हणले रामासारखा दिसतोय कागदानं करेन तो असा का म्हणते. अरे शेपटीमध्ये आपला मोठा डोंगर बांधलेला आहे आणि आकाश पंक्तानं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम करीत जातोय. काय प्रकार असावा हा कोण असावा रामाचा म्हणून थोडे भारताचे कान टवकारले काहीतरी प्रकार आहे जगडा किंवा इकडा दंडकार घेतला असावं बळवत्ता काळे काळा दृष्टीना अनित पान देखो नामांकित सत्वर अरे बळवान आहे काळे काळाला सुद्धा माथ्यावर पाय देऊन माती करणारा बलवान आहे आणि रामाचा गजर करत जातोय. राम नावाच्या चिन्हाचा बाण बघितला आणि इथं आला काय कारण असावं असं बरंच राजे आपल्या मनामध्ये विचार करू लागले. होय रामदूत साचार युद्ध
घडले घोरांतर पर्वत घेऊन सत्वर करावया संहार जातसे निश्चित रामाचा भक्त असावा पण कुठंतरी रामाचा कोणी संघ भांडण चालू असून पर्वत घेऊन मारण्याकरता जातो हनुमान पण आमच्या भरतराजाच्या या ठिकाणी चालू लागले हातातला सुव्रतांत बहिला 14 वर्षापाठी भेटला रामे धाडीला कृपा रामचंद्र आणून विचार करू लागले रामाचा गजेर करत जातो रामाचा कोण जवळचा असावा 14 वर्षांनी भेटला सगळा वर्तनचा माणूसातला रामाचा विचार राम भावार्थ भुकाळ राम सप्रेम स्नेहाळ प्रणांत माझ्यासाठी देवानं झाले राम जीवाचे जीवन राम जीवा समाधान असा आनंद भरताला राम कधी विनयत बहुत दिवस झाला रामाची कथा ऐकली नाही माझ्या भावाला मला एक राम भक्त माझी कथा सांगण्याकरता माझ्या भावाचं वर्णन करण्याकरता पाठवला म्हणून भरताला यासी पुसता प्रवृत्ती समज राम कथा सविस्तर आम्हा सांगेल रामाचं सगळं चरित्र ना मला सांगेल 14 वर्ष झालं माझ्या दादाचं नाव मी काढा